डान्सबारच्या मुद्द्यावरनं विधान परिषदेमध्ये मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। मंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत विधेयक मांडलं होतं। ऑर्केस्ट्राच्या परवान्याचा आधार घेत चुकीचं काम सुरू होतं असं भोयर यांनी म्हटलंय। मात्र डान्सबारच्या मुद्द्यावरनं बोलताना अनिल परब आक्रमक झाले। मंत्र्यांचा डान्सबार आहे हा शब्द पटलावरून काढावा अशी विनंती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभापतींना देखील केली। विषय वाढवला तर माजी मुख्यमंत्र्यांच्या घरात काय चालत होतं याची माहिती घ्यावी लागेल असंही योगेश कदम म्हणाले। कळंबोलीत छुप्या पद्धतीनं डान्सबार सुरू होते असं प्रवीण दरेकरांनी सांगितलं। विधेयकामुळे छुपे डान्सबार आता बंद होतील आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होईल अशी आशा दरेकरांनी व्यक्त केलेली आहे। तर ऑर्केस्ट्राच्या परवान्याखाली अश्लील नृत्य सुरू असतं। व्यावसायिक परवानाच कायमस्वरूपी रद्द करावा, परवानाधारकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केलेली आहे। आपल्या महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह आणि मद्यपान कक्ष याच्यामधील अश्लील नृत्यांवर बंदी घालण्याबाबत आणि त्याच पद्धतीने त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या प्रतिष्ठेला संरक्षण मिळण्याबाबत आपण 2016 साली एक कायदा तयार केला आणि 16 एप्रिल 2016 पासून ह्या कायद्याची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये व्हायला लागली। त्याचा परिणाम असा काय झाला की राज्यातल्या डान्स बारची संख्या त्या ठिकाणी घटत गेली, कारण याच्यामध्ये काळेसाहेब ज्या प्रोव्हिजन करण्यात आल्या शिक्षेच्या, ह्या कठोर प्रोव्हिजन आपण शिक्षेच्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केल्या होत्या। परंतु तरी देखील काही ठिकाणी ऑर्केस्ट्राच्या नावावर त्या ठिकाणी चुकीचे प्रकार चालायचे आणि मोठ्या प्रमाणावर तक्रारी सरकारकडे प्राप्त व्हायच्या। मग आपण प्रशासनाने जेव्हा याच्यामध्ये लक्ष घातलं तेव्हा असं लक्षात आलं की महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 याच्या कलम 33 अंतर्गत जे ऑर्केस्ट्राचे परवाने त्या ठिकाणी द्यायला जायचे, त्या ऑर्केस्ट्राच्या परवान्याचा आधार घेऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीचं चुकीचं काम त्या ठिकाणी व्हायचं, कारण याच्यामध्ये जे शिक्षेची तरतूद होती ती अतिशय सौम्य होती। म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये ह्या ऑर्केस्ट्राच्या परवानग्या सुद्धा आपला 2016चा जो कायदा आहे त्या कायद्याच्या अन्वयन देण्याची या कायदा विधेयकामध्ये सुधारणा करण्यात येते। सन्माननीय सदस्यांनी ते 2 मिनिटं विधेयकावरती मुद्दा मांडत असताना मंत्री डान्सबार चालवतात त्यांनी असा उल्लेख केलेला आहे, ते पटलावरून काढून टाकण्यात यावं। मंत्री डान्सबार चालवताना असा उल्लेख केलेला आहे, हे कुठल्या आधारे म्हणतायत? आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशीचे आदेश दिले असतील तर सभागृहामध्ये आपण जरा विचारावं मुख्यमंत्री महोदयांना विधेयकाचा काय संबंध आला। त्यांनी मंत्री महोदय त्यांनी कोणाचंही नाव नाही घेतलं, नाही पण त्यांनी जो उल्लेख केलेला आहे की मंत्री डान्सबार चालवतात हे रेकॉर्डला काढलं पाहिजे आपण। प्रश्न एकच आहे की याच्यावरती कारवाई होणार की नाही। डान्स बार हा विषय असा आहे की माझा विषय असा होता की परफॉर्मन्स लायसनचा गैरउपयोग डान्स बारसाठी केला जातो, हा माझा विषय होता। परंतु कारवाईच्या बाबतीमध्ये ही कारवाईच्या तरतुदी, याच्यामधल्या कारवाईच्या तरतुदी काय, त्या तरतुदी जरा व्यवस्थित कळल्या पाहिजेत की आता तुमच्या ज्या तरतुदी आहेत त्या परफॉर्मन्सवरती आहेत की परफॉर्मन्सचं व्हायोलेशन झालं तर काय होणार। आता परफॉर्मन्स डान्स बार हा विषयच नाही आहे। डान्स बार परफॉर्मन्सच्या नावावरती डान्स बार चालवले जातो। त्याच्यामध्ये तुम्हाला खरोखर तुमची इच्छा असेल की खरोखर हे बंद व्हायला पाहिजे, तर हे बंद जर व्हायचं असेल तर याच्या बाबतीमध्ये तुमची शिक्षेची तरतूद ही तुम्हाला कडक करावी लागेल। आता हा तुम्ही शब्द ह्याच्यामध्ये टाकताय, नव्याने शब्द टाकताय, म्हणजे डान्स बार हा शब्द नव्याने येतोय। आतापर्यंत जो होता तो परफॉर्मन्स लायसन आणि ऑर्केस्ट्रापर्यंत सीमित होता। ऑर्केस्ट्राचं व्हायोलेशन झालं आणि त्याच्यामध्ये डान्स बार आला तर तुमच्याकडे तरतूद आहे, परंतु डान्स बार हा जेव्हा तुम्ही शब्द आणताय तर त्या डान्स बारच्या अनुषंगाने तुम्ही त्याच्या शिक्षेची काय तरतूद केलेली आहे याच्यामध्ये। डान्स बारला राजकीय वरदहस्त असू दे, राजकीय वरदहस्तावरती चालणारे डान्स बार मला सगळे माहिती आहेत। तुम्ही ज्या वेळेला कारवाई कराल तेव्हा कोणाचा राजकीय वरदहस्त असलेला डान्स बार सकाळी 5 वाजेपर्यंत चालतो, ज्याला राजकीय वरदहस्त नाही त्याचे बार लवकर बंद केले जातात, याची जबाबदारी कोण घेणार? या बिलामध्ये तुम्ही जबाबदार कोणाला धरलंय की नाही, याच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणाकडे तरी असेल की नाही? तुमची पोलिसांकडे आहे, बरोबर आहे। तुम्ही सस्पेंड कोणाला करणार? तिकडच्या बीट ऑफिसरला सस्पेंड करणार, एक्साइज ऑफिसरला करा, बीट ऑफिसरला करणार। मग तिकडचा प्रमुख जो कोण आहे त्याची जबाबदारी आहे की नाही? या ठिकाणी तात्काळ डान्स बार करण्याचा त्या ठिकाणी निर्णय सभापती महोदय या ठिकाणी त्यांनी घेतला आणि त्याच्यामुळे हजारो कुटुंब आज या डान्स बारमुळं त्यांची मुलं, घरातील कर्ती लोक, आम्हा त्या ठिकाणी मिळालेले पैसे, त्याचा विनियोग
अशा गैरपद्धतीनं डान्स बारमध्ये त्या ठिकाणी केला जायचा आणि त्याच्यामुळे ही हजारो कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून सभापती महोदय त्या ठिकाणी वाचलेली आहेत. परंतु सभापती महोदय, कायद्याला पळवाटा काढणारी लोक खूप आहेत आणि त्याच्यामुळे आता डान्स बारवर बंदी आल्यानंतर ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार सभापती महोदय सुरू केलेत. याच कायद्याच्या कलम 33 मध्ये मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्राची लायसन देण्याची त्या ठिकाणी सभापती महोदय तरतूद आहे आणि त्याचा आधार घेतच हे डान्स बार सभापती महोदय त्या ठिकाणी सुरू आहेत. या ठिकाणी निश्चितपणे कायदा आपण केलेला आहात, परंतु कायद्याची अंमलबजावणी करत असताना जबाबदाऱ्या निश्चित करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर कायदा आपण विधिमंडळाच्या सभागृहामध्ये या ठिकाणी केला आणि त्या ठिकाणी कोणावर जबाबदारी जर आपण निश्चित केली नाही की जर अशा गोष्टी झाल्या किंवा ज्या हद्दीत घडतायत त्याकरिता कोणते अधिकारी कोण जबाबदार असतील या संदर्भात सुद्धा सरकारनं भूमिका स्पष्ट करण्याची सभापती महोदय अत्यंत आवश्यकता आहे. आणि जर जबाबदारी निश्चित केली नाहीत तर सभापती महोदय त्या ठिकाणी पुन्हा कायदा होईल, परंतु या गोष्टी सुरू राहतील. तर याची दक्षता आपण घ्या आणि कोणावर जबाबदारी निश्चित करणार आहात हे आपल्या उत्तरामध्ये त्या ठिकाणी सांगावं, अशा प्रकारची आपल्याला विनंती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.